हे महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी पुण्यात आलेल्या अधिवेशनात भाजपने फुंकले. या अधिवेशनात मार्गदर्शन करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा असे आदेश दिले. फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहे. अशी भाषा वापरून कार्यकर्त्यांना आदेश देताना फडणवीस यांना दंगली घडवायचे आहेत का, अशी विचारणा संभाजी ब्रिगेडने केली आहे. या वक्तव्याबाबत फडणवीस यांनी माफी मागावी अशी आक्रमक मागणी करण्यात आली. पुण्यातील बालेवाडी येथे भाजपचे अधिवेशन पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी या अधिवेशनात मार्गदर्शन केले. यावेळी आदेशाची वाट न पाहता मैदान उतरून ठोकून काढण्याचे आदेश दिले. फडणवीस यांनी केलेल्या आव्हानावर संभाजी ब्रिगेड यांनी चांगलीच आक्रमक झाली आहे. फडणवीस यांची भाषा गृहमंत्रीपदाला शोभणारी नाही. कदाचित राज्याच्या गृहमंत्र्यांवर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे. त्यासाठी दंगली घडवण्याशिवाय पर्याय नाही किंवा वाद घातल्याशिवाय पर्याय नाही, असे या वक्तव्यावरून कळते. अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी केली. शिंदे म्हणाले की आपण फडणवीस यांना सुसंस्कृत नेता समजत होतो, मात्र त्यांनी सुसंस्कृत शब्द चक्क पुसून काढला आहे. ठोकून काढा म्हणणे म्हणजे गुंडगिरी दादागिरीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यांच्या या आव्हानामुळे त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत की काय, असा प्रश्न या निमित्त उपस्थित होतो. त्यांना महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे की नाही, त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता महाराष्ट्रात काय होईल हे आता सांगता येणार नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून संभाजी ब्रिगेड जाहीर निषेध करत आहे, असे ते यावेळेस म्हणाले.